भुजबळामध्ये ट्रान्सफॉर्मरची यशस्वी दुरुस्ती, अपघाताचा धोका टळला, वाढीव ट्रान्सफॉर्मरलाही मंजुरी. मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निर्णय. ट्रान्सफॉर्मर देते का कोणी ट्रान्सफॉर्मर, या आशयाची बातमी माध्यमातून गाजल्यानंतर अखेर सायगाव परिसरातील ढाणगाई ट्रान्सफॉर्मर क्रमांक 2 100 kVAची तातडीनं दुरुस्ती करण्यात आली. महावितरण विभागाने काम सुरू करत नवीन वाहिन्या, कनेक्टर, फ्यूज, पेटी बॉक्स बसवले असून शॉर्ट सर्किट आणि अपघाताचा धोका पूर्णतः टळला आहे. 29 ऑगस्ट 2023 रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात मागणी केली होती. निमदरी वस्ती येथे वाढीव ट्रान्सफॉर्मर बसवावा या मागणीस तब्बल 2 वर्षानंतर अखेर प्रतिसाद मिळालेला असून पुरवणी यादीत निमदरी वस्तीचा समावेश करण्यात आला आहे. नवीन 100 kVA ट्रान्सफॉर्मरला जिल्हा वार्षिक योजनेतून मंजुरी मिळालेली आहे. फ्यूज ऐवजी तारा टाकल्याने मोठे नुकसान. वाहिन्या आणि फ्यूज जीर्ण झाल्यामुळे काही ठिकाणी फ्यूजच्या जागी जाड तारा टाकण्यात आल्या होत्या, ज्यामुळे विद्युत प्रवाह खंडित न होता शेतकऱ्यांचे विद्युत मोटार पंप जळण्याच्या घटना घडत होत्या. आता संपूर्ण दुरुस्ती केल्यानंतर ही समस्या कायमची दूर होईल. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे आणि तांत्रिक गरज लक्षात घेऊन निमदरी वस्तीला नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आलेला आहे. लवकरच त्याची उभारणी केली जाईल. दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस. ढाणगाई ट्रान्सफॉर्मरची संपूर्ण दुरुस्ती झालेली असून सर्व सुटे भाग, फ्यूज, वायरिंग नव्यानं बसवण्यात आलेले आहेत. रवींद्र पाटील, अभियंता, महावितरण. तालुक्यातील सर्व ट्रान्सफॉर्मर, वाहिन्या आणि फ्यूज बॉक्स यांची गुणवत्ता आणि सुरक्षा दृष्टीने तपासणी व्हावी. शेतकऱ्यांनी मंजूर भारापेक्षा अधिक वीज वापरू नये आणि सर्व जोडण्या अधिकृत करून घ्याव्यात. भागवतराव सोनवणे, संयोजक, शेतकरी कर्जमुक्ती अभियान. आता सायगाव परिसरातील वीज पुरवठा अधिक सुरक्षित, कार्यक्षम होणार आहे. शेतकऱ्यांच्या दीर्घ प्रतीक्षेला यश मिळाल्याने परिसरात समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे. हरिभाऊ सोनवणे, विशेष प्रतिनिधी, BBS न्यूज.